नाही आपण नाही मान्य मंत्री महोदय, आपल्याला पूर्ण अधिकार आहे. आपण उभं राहून बोला, मी खाली बसतो. आणि नाही, तुम्ही जे बसून बोलतात ना, प्रायव्हेटला अंडा आहेत, बोला. माझं सरकारला तर आणेल ना 100%. सरकार तुमचं आहे, तुम्हाला नको आहे ते कळतंय ना, पण ते उभं राहून बोला ना. उभं राहून बोलण्याची क्षमता नाही, ताकद नाही. नाही उभं, ते बसून जे बोलतायत, माझं म्हणणं नाही, मी आदर करतो, पण ते उभं राहून बोलावं, मी आदर करतो. बसून बोलण्यात नाही, उभं राहून बोलावं. तुमची जी मनातली भूमिका आहे ती उघडपणे बोला ना सभागृहात, की नको आरक्षण म्हणून उघडपणे बोला. माझं काही म्हणणं नाही, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण तुमचा प्रतिवाद करण्याचाही आम्हाला अधिकार आहे. ज्यांना आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेबांनी आणि घटनेनुसार आरक्षण मिळवण्याचा ज्यांचा अधिकार आहे, अगदी जरंगा पाटलापर्यंत, त्या सगळ्यांना तुमचं याच्यात आरक्षण हवंय. सगळ्यांना आरक्षण, ज्यांना आरक्षण हवंय आणि दिले बाबासाहेबांनी, त्या सगळ्यांना इथेही आरक्षण हवंय. ते म्हणतात ते आरक्षण द्यायचं काय, मग हीच तर गोम आहे ना. म्हणजे आम्ही आरक्षण देणार सांगणार आणि खासगीकरण करून आरक्षण संपवणार. मान्य मंत्री महोदयांनी ते बसून कॉमेंट केली, त्या कॉमेंटचा अर्थ तोच होता, म्हणून मी त्यांना विनंती केली की तू उभे राहून बोला. मी नाही घालत आहे, ठीक आहे. मी एवढं नाही, मी बोलला नाही, ते बोलून सांगतायत, ते ऐकू येते ना मला. उभं म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही उभं राहून बोला. उभं राहून बोलायला माझं काही अडचण नाही. हो नाही, मी त्याला नाही घेत. नाही, लाडसाहेब, मला आपली मान्य आहे भूमिका, एकदम मान्य आहे. तुम्ही अत्यंत संयमशीलपणे बोलता आणि तुमची भूमिका बरोबर आहे. अडचण काय माझी सांगतो. अडचण अशी आहे की इथे लिखित पाहिजे ना, ते इथे नाही व्यक्त झालंय. तुम्ही जे म्हणताय ते इथे लिखित नाही. तुमचं काय, दरेकरांचं काय, आमच्या जटके साहेबांचं काय, आरक्षणवादी आहेत ना सगळे, त्याचं नाही ना इथे व्यक्त झालेलं. तेवढीच माझी तक्रार आहे. तुमच्या नाही, इथे लिखित दिसायला हवं, कायद्यात दिसायला हवं. तुम्ही व्यक्तिगत मनाने खूप मोठे आहात मला माहित नाही ना, पण कायद्यात जर तरतूद नसेल तर बोलाचा भात बोलाची कडी, काय उपयोग आहे त्याचा. सगळ्यांना मिळालं पाहिजे. पण जर कायद्यात आम्ही देणार नाही आणि खाजगीकरणाचा रेटा लावणार असू, खाजगीकरण अपरिहार्य असेल, तर प्रश्न असा आहे की त्या खाजगीकरणात इथल्या गरीबाचा, वंचिताचा, शोषिताचा, पीडिताचा वाटा काय, त्याचं काय बोलणार आहे. वामनदादा कर्डक बोलले होते ना, टाटा बिर्ला आमचा वाटा कुठे आहे हो. तर तुम्ही तुमच्या विधेयकामध्ये आमचा वाटा कुठे तेवढं सांगा. वंजारी साहेब तेच विचारत होते, तुम्ही का वेगळं विचारत होता, तेच विचारत होते. मग ते तुम्ही इथे दिलेलं नाही. तुम्ही याच्यामध्येही तरतूद करायला हवी. 2 नंबरचा जो मुद्दा आहे 11(2) तो 3 नंबरला रिपीट करायला हवा होता. तो तुम्ही करणार आहात का ते सांगायला हवं. ते तुम्ही सांगत नाही आहे. पुढचं जे आहे 12 नंबर तर आणखीन धोकादायक आहे. 12 नंबर तर आणखीन धोकादायक आहेत. कोणत्याही प्रकारचा कोणताही विद्यार्थी, म्हणजे इथे प्रवेश घेतलेला कोणताही विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या वित्तीय सहाय्यासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी किंवा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यास हक्कदार असणार नाही. शब्दप्रयोग काय केला, हक्कदार. माझी विनंती आहे सभापती महोदय, सरकारची ही भूमिका त्यांनी कायद्यात आता सांगितली आहे. या सभागृहात या बाजूला आणि त्या बाजूला बसलेले सगळेजण याची सहमत आहेत का. गरीबाची पोरं, तुम्ही सरकार पक्षात सहमत आहात सांगावं. आणि याही बाजूला जे ज्येष्ठ काँग्रेस आणि सगळ्या राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी सांगावं. बंटी पाटील साहेब तुम्ही सांगितलं पाहिजे. नाही लिहिलं ना, हद्दार नाही असं लिहिलंय. तुम्हाला मान्य असेल तर सांगा. हो, मी त्यालाच विचारतोय, मी काय तुम्हाला एकट्याला नाही विचारतोय. सभापती महोदया, मी त्या दोन्ही बाजूला विचारतोय. तुम्ही नाही तुमच्याकडेच बघतो, मी कुठेच बघत नाही. माझे डोळे इकडे आहेत. मतदान घेण्यासाठी सगळ्यांची तयारी करून नाही, मी माझ्याकडे तो आपला अधिकार आहे. मी कोण घेणार मताधिकार. माझं एवढंच म्हणणं आहे, हकदार नाही असं म्हटलंय. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. हा हक्क संपवायचा का आपण याला, या बिलाला मान्यता देऊन. हे वाक्य नसतं तर कदाचित प्रश्न कमी झाला असता, मिटला नसता, पण कमी झाला असता. इथे तुम्ही थेट सांगितलंय की मिळणार नाही बाबा तुला, काय तुझ्या खिशात काही असेल तर तू इकडे जा, अन्यथा काही मिळणार नाही. जगात कुठे नाही अफर्मेटिव्ह ऍक्शन, अमेरिकेत आहे, पण तुम्ही ती नाकारू मागतात, कायद्याने नाकारू मागतात. कायद्याने तुम्हाला नाकारता कसं ये. वंचित आणि पीडितांना, जे शोषित आहेत आणि ज्यांच्याकडे नाही काही देण्यासारखं घेण्यासारखं, त्या वर्गाला तुम्ही सांगणार तुझ्याकडे पैसे असतील तर तू हकदार नाही, यापुढे शिक्षणाचा हकदार नाही, असा स्वच्छ प्रयोग सभापती महोदया या सरकारने केला असता
तर अधिक या जनतेला कळलं असतं की सरकार कोणाच्या बाजूने उभा आहे. तुम्ही या बिलातल्या बाकीच्या गोष्टी ठीक आहेत, त्या नियामक मंडळ अमुक तमुक तो त्याचा अधिकार आहे, परंतु जे नवीन शिक्षण धोरण येऊ घातलंय NPS राष्ट्रीय शिक्षण धोरण NAP ला अनुरूप हे बिल आहे याची खात्री पटलेली. कारण NAP ने ठरवलेलं आहे या देशातल्या 50,000 कॉलेजेस पैकी 35,000 कॉलेजेस बंद करायची मागच्या दाराने. म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी कॉलेजेस असली पाहिजेत, अनेक फॅकल्टीज असल्या पाहिजेत, ती चालतील, उरलेल्या चालणार नाहीत. म्हणजे ग्रामीण भागातलं कोणतंही खडसे साहेब नाताभाऊ तुमचं कॉलेज चालणार नाही, कोणतंही कॉलेज चालणार नाही. ग्रामीण भागातलं कोणतंच कॉलेज चालणार नाही. पुढच्या 5-10 वर्षात ती सगळी बंद पडलेली असतील, कारण ती NAPचा भाग आहे. त्याची सुरुवात म्हणून त्याने हे करून टाकलंय. एका बाजूला ती बंद होतील आणि दुसऱ्या बाजूला खासगी विद्यापीठांचे कोर्स, ज्या नव्या जगाशी अनुरूप असणारे कोर्स निघू मागतायत, त्याच्यामधल्या वाटा मात्र केवळ पैसेवाल्यांच्या हातात राहतील. काढा ना खासगी विद्यापीठ, पण त्या विद्यापीठात गरीबाला जाण्याचा, ज्याला पुढे जायचं आहे, ज्याच्याकडे मेरिट आहे, त्याला त्याचा प्रस्ताव तुम्ही सगळ्या बाजूने बंद करता. आणि जेवढं मेरिट एकच आहे, पैशाचं मेरिट असेल तर आत आहे. ही जी नवी व्यवस्था तुम्ही करू मागतात ही अत्यंत घातक आहे. तुमच्या विद्यापीठाचा दर्जा काय? तुम्ही सगळ्यांचं नियोजन करायला निघालेलात. मला सांगावं सभापती महोदया सरकारने की महाराष्ट्रातलं कोणतं विद्यापीठ पहिल्या 100-500 मध्ये? मुंबई पवई IIT सोडून द्या, ते पण 100 येत नाही, खाली जातं अजून, पण ते केंद्राचं आहे. पण तुमचं महाराष्ट्राचं कोणतं विद्यापीठ पहिल्या 500 मध्ये? जगातल्या 150 देश आहेत, त्या 150 देशापेक्षा यादीत सुद्धा तुमचं एकही विद्यापीठ नाही मुंबईचं, ना महाराष्ट्राचं. आणि ही खासगी विद्यापीठांचं जे नियोजन करू मागता तुम्ही दर्जाचं, यातलं कोणतं विद्यापीठ? इतकी निघालेत विद्यापीठ, पण त्यातलं एकतरी विद्यापीठ निघावं ना राष्ट्रीय स्तरावरती. राष्ट्रीय स्तरावरती 2-3 विद्यापीठं बरी निघालेत जिल्ह्यामध्ये. म्हणजे अशोका युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीच्या जवळ जाणारा आपलं एकतरी खासगी विद्यापीठ आहे का? मग त्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे? ते काही न करता तुम्ही ज्या पद्धतीने हे रेटू मागताय, एका बाजूला आरक्षणाचं आश्वासन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या सगळ्या वाटा बंद करायच्या, एका बाजूला गरिबाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला गरिबाच्या प्रवेशाच्या सगळ्या वाटा बंद करायच्या. आणि ज्यांच्याकडे शक्यता आहे, हा जो डायव्हर्सिटीचा असलेला देश असेल, तर प्रत्येक विद्यापीठामध्ये, म्हणजे सरकारी विद्यापीठ आहेत म्हणून शिक्षकांना शेड्यूल कास्टच्या, शेड्यूल ट्राईबच्या, OBCच्या, भटक्या विमुक्तांच्या शिक्षकांना काहीतरी नोकऱ्या मिळण्याच्या, कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळण्याच्या शक्यता आहे विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये. त्या सगळ्या तुम्ही बंद करणार आहात. म्हणजे एका बाजूला 50,000 महाविद्यालय की 35,000 महाविद्यालय बंद होतील, त्यातली बहुतांश महाराष्ट्रातली बंद होणार आहेत. आणि उरलेल्या खासगी महाविद्यालय विद्यापीठांमध्ये तुम्हाला आरक्षण असणार नाही. मग जाणार, मागणार कुठे नोकऱ्या? ही पोरं चांगले शिकली, PhD झाली, तर होणार काय त्यांचं? त्यांचे सगळे रस्ते तुम्ही बंद करू मागतात. आरक्षणाच्या विरोधातला तुमचा राग मी समजू शकतो, पण तुम्ही अशा पद्धतीने लोककल्याणकारी राज्य म्हणत असाल तर आरक्षणावरती इतका राग करण्याची गरज नाही. एका बाजूला द्यायचं तुमच्या मंत्रिमंडळामध्ये, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, भटके विमुक्त यांचे प्रतिनिधी आहेत की नाही? असतील तर ते जागे आहेत की नाही मला माहित नाही. मग तुम्ही या कॅबिनेटने मंजूर केल्याशिवाय बिल येत नाहीये. बनसोडे साहेब, कॅबिनेटने मंजूर केल्याशिवाय येत नाही. तुम्ही कॅबिनेटमध्ये काय करत होतात? मग बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या, महात्मा फुलेंच्या विचारधारेच्या विरोधातलं बिल मंजूर होतं, आपल्याच समाजाच्या विरोधातलं बिल मंजूर होतं, आपल्या पोरालाही वाट बंद आणि आपल्या मास्तरालाही वाट बंद, आणि तुम्ही त्या बिलाला मंजूर केल्याशिवाय इथे येत नाही बिल. प्रश्न असा आहे की आरक्षण वाचवण्यासाठी, म्हणजे दलितांचं आरक्षण वाचलं पाहिजे, OBCचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणणारे सगळे लोक जोर जोरात बाहेर भाषणं करतात आणि कॅबिनेट मात्र सरळ त्याला संमती देतात आरक्षण विरोधी बिलाला. हे मला समजत नाही. तर जाहीरपणे ज्यांनी भूमिका घेतली आणि खालच्या सभागृहात ज्यांनी भूमिका घेतली, त्यांची भूमिका या सभागृहात येऊन स्पष्ट होऊ द्या ना. कॅबिनेटचं मधले जे लोक आहेत त्यांनी येऊन सांगावं. बाहेर भाषण करणं सोपं आहे, आम्ही हे वाचू आणि ते वाचू, याला येऊ देणार नाही, त्याला येऊ देणार नाही. तुम्ही स्वतःच्या समाजाबद्दल काय प्रोटेक्शन आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलं ते सांगितलं पाहिजे. माझी विनंती आहे सभापती महोदया सरकारला की हे बिल तात्काळ मागे घ्यावं आणि
सुधारणा करून पुन्हा यावं. आम्ही थांबायला तयार आहोत. तुमची भावना स्पष्ट असेल, संविधानाला कमिटमेंट असेल आणि आरक्षणाच्या संदर्भातली तुमची भूमिका स्वच्छ असेल तर माननीय दादा, माननीय उच्च शिक्षण मंत्री हे बिल तात्काळ परत घेतील. आणि जर तुम्ही परत घेणार नसाल तर त्या पापाचं धनी तुम्हाला व्हावं लागेल आणि लोकांच्या शापांचं धनी व्हावं लागेल. एवढं सांगतो, थांबतो. धन्यवाद.